झी 24 तास एक पाऊल पुढे। पेट्रोल दरवाढीवरून अण्णा हजारेंनी सरकारवर जोरदार हल्ला चढवलाय। आमचे प्रतिनिधी योगेश खरे यांनी अण्णांशी केलेली ही विशेष बातचीत। सरकारने आपल्या वाढदिवशीच सर्वसामान्य जनतेला पेट्रोल दरवाढीचं गिफ्ट दिलेलं आहे आणि त्यामुळे संपूर्ण देशामध्ये आगडोम उसळलाय। आपल्या सोबत आहेत अण्णा हजारे, त्यांच्याकडून जाणून घेऊया। अण्णा, या सरकारला 3 वर्ष झाली आणि 3 वर्षाच्या वाढदिवसाच्या निमित्तानं जनतेला एक चांगला तोहफा सादर केला त्यांनी की पेट्रोलचे दर वाढवले आणि ते थोडे तिडके नाही, 7 रुपये 7.5 रुपये। एक तर आधीच जनता त्रस्त झाली आहे महागाईमुळं, भ्रष्टाचारामुळं, आणि यांनी इलेक्शन मध्ये कबूल केलं होतं ना, आम्ही भ्रष्टाचाराला आळा घालू, भ्रष्टाचार वाढू देणार नाहीत, आम्ही याला आळा घालू, असं ह्या युपीए सरकारने प्रचारामध्ये सांगितलं होतं। आणि आज हा भ्रष्टाचार एवढा वाढत चाललेला आहे। आज पेट्रोलचे दर एकदम एवढे वाढले, याला काय कारण आहे? याला रुपयाची घसरण, तुमच्या रुपयाचं जे अवमूल्यन होत चाललं, पण याला जबाबदार कोण आहे? हे सरकार तर जबाबदार आहे। काय तुमचं नियोजन आहे? जर तुम्हाला नियोजन करतात ना, कशाला देश खड्ड्यात घालता? सोडून दिल्या पाहिजे खुर्च्या। अरे तुम्ही तुमच्या कर्तव्याची फळं जनतेला भोगावं लागतात ना। हे तुम्हाला चालवता येत नाही सरकार, त्याचा भुर्दंड तुम्ही जनतेला देताय। आज कुठं चालले महागाई? कशामुळे? ही वाढता भ्रष्टाचारामुळं। आणि वाढता भ्रष्टाचार हा जो वाढला तर नियोजनाचा अभाव आहे। तुम्ही आपसात पैसे वाटून घेता सरकारच्या तिजोरीतले, ते जर विकास कामावर लागले तर कशाला भ्रष्टाचार वाढेल? आमचं उत्पन्न वाढेल, देशाचं उत्पन्न वाढेल, तेवढा भ्रष्टाचाराला आम्हाला आळा घालता येईल, ते आज होत नाही। म्हणून आम्ही याचा निषेध करतो। निषेधच नाही, आता जनतेने सावध झालं पाहिजे। या सरकार चालवता येत नाही, म्हणून आपण यांच्या विरोधात आता एक मोठं आंदोलन केलं पाहिजे देशभर, की आज तुम्ही एकदम 7-7.5 रुपयाने पेट्रोल वाढवता, यदा कदाचित डिझेलही वाढेल, पण तुमच्या नियोजनाचा अभाव हे मुख्य कारण आहे। इथे काय तुम्ही सर्वसामान्य जनतेला काय आवाहन करणार? आज जे आंदोलन सगळीकडे देशभरात पेटलेले आहे, तर लोकांना काय आवाहन? जनतेला माझी विनंती हीच राहील की आता अन्याय अत्याचार जो होतोय सरकारच्या चुकीमुळे होतोय, म्हणून यांच्या विरोधात एक मोठं आंदोलन उभं करावं लागेल। आम्ही तर आता महाराष्ट्राचा प्रचार चाललेला आहे, आता देशातही फिरणार आहे आणि लवकरच देशव्यापी एक मोठं आंदोलन याच्यावर उभं करणार आहे। त्यामध्ये जनतेने सहभागी होणं आवश्यक आहे, अन्यथा मुकी बिचारी कोणी हाका अशी अवस्था होईल जनतेची। सत्ता पैसा ह्याच्या जोरावर गरीब लोक दबून राहतील, त्यांना दाबून टाकतील, म्हणून आता गप्प बसता कामा नाही। आता याच्या विरोधात तुम्ही आवाज उठवला पाहिजे जनतेने। दरवाढ कमी करण्यासाठी आपण राज्य सरकारला आवाहन करणार। राज्य सरकारने जर जकात आणि जे काही सेल टॅक्स त्याच्यावर असतो तो जर कमी केला तर त्यामध्ये रिलीफ त्यांना मिळू शकतो आपल्या महाराष्ट्रातल्या जनतेला। तुम्ही काय आवाहन करणार? काय कच्च्या तेलाचे आता टॅक्स वगैरे हा भाग जरी असेल तरी आजच तुम्ही जनतेवरती एवढे टॅक्सेस आकारलेले आहेत, काय गरज आहे का एवढे टॅक्सची तुम्हाला? इकडून जनतेकडून पैसा वसूल करायचा आणि तुम्ही वाटून घ्यायचं तिकडे। आज थोडे टॅक्सेस बसवले नाही, वॅट सारखे एवढे टॅक्सेस आहेत, एवढ्या टॅक्सेसची वास्तविक गरज नव्हती, सगळी जनता भरडली जाते टॅक्सेस मध्ये। म्हणून हा सगळा सरकारचा नियोजनाचा अभाव असल्यामुळं हे सगळं घडतंय असं आम्हाला वाटतं। एकूणच अण्णा हजारे यांनीही या दरवाढीचा निषेध करत केंद्र सरकारने या बाबतीत फेरविचार करायला हवा आणि त्याचबरोबर आपला जो काही भ्रष्टाचाराचा कारभार आहे तो सांभाळला तर ही दरवाढही आटोक्यात येऊ शकते, असाच सल्ला अण्णांनी दिलाय। व्हिडिओ जर्नलिस्ट प्रांजलसह योगेश खरे, झी 24 तास, नाशिक। झी 24 तास एक पाऊल पुढे।